नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. येवला टोल नाका परिसरातील नाटेगाव या भागात एका शेतकऱ्याच्या चाऱ्यामध्ये चक्क 5.5 फुटी विषारी नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र शेतकऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे. काय आहे नेमकी घटना? नाटेगाव येथील शेतकरी नानासाहेब महिपत मोरे यांना त्यांच्या चाऱ्यामध्ये एक विषारी नाग लपलेला असल्याचा संशय आला. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता तातडीने वन्यजीव संरक्षण टोल फ्री क्रमांक 1926 वर कॉल करून याची माहिती दिली. या माहिती मिळताच येवला येथील वनाधिकारी राहुल घुगे यांच्या आदेशानुसार वनरक्षक विशाल बलसाने यांनी तत्परता दाखवत सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्या पथकाला घटनास्थळी रेस्क्यूसाठी रवाना केले. सर्पमित्रांचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्पमित्र दीपक सोनवणे, अतुल कोतवाल आणि सोनू बाविस्कर या तिघांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे 5.5 फुटी विषारी नागाला जेरबंद केले. या संपूर्ण कारवाई दरम्यान नानासाहेब महिपत मोरे, महिपत देवघम मोरे, सुखदेव महिपत मोरे, रावसाहेब महिपत मोरे, सार्थक भाऊसाहेब मोरे आणि डॉक्टर भरत रावसाहेब मोरे आदी शेतकरी उपस्थित होते. या घटनेनंतर सर्पमित्रांनी पकडलेल्या या विषारी नागाची येवला येथील वनपरिमंडळ कार्यालयात कायदेशीर नोंदणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या या सतर्कतेबद्दल आणि वनविभाग व सर्पमित्रांच्या वेगवान कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. नाग जातीचा सर्प आहे. नाटेगाव इथून सर्प रेस्क्यू केलं, काय सांगाल? मी वनरक्षक विशाल भीमराव बलसाने, येवला. तर आम्हाला नानासाहेब मोरे यांच्या वस्तीवरून 1926 या नंबरवरती कॉल आला होता का इथे सर्प आढळून आला. तर त्या अनुषंगाने आम्ही सर्पमित्र दीपक सोनवणे यांना यांच्या टीमला तिथे पाठवलं आणि त्यांनी तो व्यवस्थित रेस्क्यू करून आणला आणि आता आम्ही इथे त्याची नोंद करून आणि नैसर्गिक अधिवासात सोडणार आहोत. तरी सर्व नागरिकांना आता आमचे वन विभागाचे असे आव्हान आहे की पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि सर्प पावसाळ्याच्या दिवसात बाहेर येतातच, तर कोणीही सर्पाला मारू नये. जर समजा कुठे साप प्रजातीची आढळली तर त्वरित वन विभागाशी 1926 नंबरवर संपर्क साधावा आणि त्यानुसार आम्ही सर्पमित्रांशी आम्ही टीमशी संवाद करून तिथे तात्काळ टीम पाठवली जाईल. नमस्कार, मी नानासाहेब मोरे. आज 5 तारीख वार बुधवार. आज रोजी आम्हाला 4 वाजेच्या सुमारास आमच्या चाऱ्याजवळ, जनावरांच्या चाऱ्याजवळ एक मोठात मोठा सर्प दिसून आला आणि तो सर्प लपलेला होता त्या चाऱ्यामध्ये, भुसामध्ये. आणि आम्ही आपल्या 1926ला फॉरेस्ट विभागाला कॉल केल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी तुरंत रिप्लाय दिला आणि त्यांनी त्यांची रेस्क्यू टीम जे आहे ते अतुल कोतवाल सर आणि दीपक सोनवणे सर आणि सोनू बाविस्कर हे सर्पमित्रांना पाठवले आणि त्यांनी त्या सापाचे रेस्क्यू केले. आणि त्या सर्पमित्रांनी आम्हाला सांगितले की हा दुर्मिळ जातीचा कोब्रा नाग आहे आणि त्यांनी तो आमच्याकडनं रेस्क्यू करून ते वन विभागाकडे येवल्याला सुपूर्द करण्यासाठी घेऊन गेलेले आहे. आणि आम्ही सर्वांचे, जे सर्पमित्रांचे आणि फॉरेस्ट खात्याचे आभारी आहोत. धन्यवाद. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, यरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.